श्रेया, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्ही माझा मेशोचा होम डेकोर हॉल, वन पीसेस आणि टॉप्सचा हॉल बघितच असेल, ज्यामध्ये मी ड्रेसेसचा रिव्ह्यू दिला आणि त्या ड्रेसची प्राइस सुद्धा सांगितली। तर मग मला आठवलं की मी ज्वेलरी सुद्धा ऑर्डर केली आहे, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते। तर भरपूर काही ज्वेलरी नाही, पण मला जी आवडलेली ती तर मी नक्कीच ऑर्डर केली आहे आणि काही काही इतक्या चांगल्या प्राइसमध्ये जे भेटलंय ते मी तुमच्यासोबत शेअर करायला खूपच एक्साइटमेंट आहे मला त्यासाठी। तर आणि यामध्ये मी तुम्हाला माझे फेवरेट इयरिंग्स दाखवणार आहे, जे एकदम कमी प्राइसमध्ये मला मिळाले। सो लेट्स गेट स्टार्टेड। आणि या सगळ्या ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे आणि मी ऑक्सिडाइज ज्वेलरी सुद्धा घालते आणि गोल्डन ज्वेलरी, पण जास्त इयरिंग्समध्ये मला ऑक्सिडाइज ज्वेलरी जास्त आवडते। सो सुरू करूया पहिल्या याच्यापासून। तर सगळ्यात पहिली आपली ज्वेलरी आहे ही। तर हा आहे नेकपीस, जो साडीवर ड्रेसवर आता नवरात्रीमध्ये सुद्धा मी याला घातलं होतं। तर हा आहे असा। या सगळ्यांची मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच ते। आणि याला इथे खाली खूप छान असं लॉकेट आहे, त्याच्यामध्ये बासरी आहे मस्तपैकी, आणि हे इंडियन आणि वेस्टर्न दोन्ही आउटफिटवर जातं। आणि याला इथे पर्ल सुद्धा आहे आणि याची प्राइस आहे 150 रुपीज। तर नेक्स्ट आहे आपला चोकर, जो नवरात्रीच्या आउटफिटवर एकदम भारी वाटतो, हा वाला। याची क्वालिटी खूपच चांगली आहे आणि हे याला कडेला हा धागा आहे, हा धागा सुद्धा खूपच चांगला आहे, तुटणारा नाही आहे म्हणजे लगेच। आणि याच्यासोबत दोन इयरिंग सुद्धा आहे, हे वाले हे इयरिंग्स आणि हा नेक पीस, हे दोघं पण एकदम सेम आहे, काहीच फरक नाही याच्यामध्ये। व्हिडिओ एडिट करताना कळलं की व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला कोणतरी पोरग रडत आहे, ते इतकं रडत आहे की त्याचा व्हॉइस डिनॉइज करून सुद्धा जात नाही। नेहमी व्हिडिओ बनवण्याच्या टाइमला कोणाच तरी गाडी, कोणाच तरी काहीतरी पडतं, कोणतरी रडतं, कायमचं झालंय, डिनॉइज करून सुद्धा तो आवाज जात नाही। जाऊ द्या, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि हे सुद्धा वेस्टर्न आउटफिटवर जातं आणि नवरात्रीच्या वगैरे साडीवर सुद्धा जातं आणि याची प्राइस आहे 226। आणि आता वेळ आहे माझी फेवरेट ज्वेलरी दाखवण्याची, ती म्हणजे ही। मला हा लॉंग नेक पीस खूपच आवडतो, कारण इथं हे लॉकेट आहे ना, याच्यामध्ये असे छोटे छोटे मोराचे पंखवाली डिझाईन आहे आणि याची ही चेन सुद्धा खूपच छान आहे। याची प्राइस आहे 299 आणि याच्यात इयरिंग सुद्धा आहे, सेम इयरिंग असेच आहे याच्यासारखे, हे इथे लॉकेट याच्यासारखेच इयरिंग्स आहे, पण ते माझ्याकडून सापडत नाही, मला ते हरवले, आय थिंक माझ्याकडून ते सापडत नाही मला। नेक्स्ट आहे हा लॉंग नेक पीस। जेव्हा आपल्याला वेस्टर्न लुक करत असतो त्यावर हे खूपच चांगलं वाटतं। याची प्राइस आहे 229, खूपच चांगलं आहे, 229च्या मानाने खूपच चांगलं आहे। आणि याच्यावर सेम इयरिंग सुद्धा आहे, इयरिंग्सला आणि नेकपीसला दोनाला पण इथे मध्ये मिरर आहे। तर आता नेक्स्ट आणि लास्ट, तर आपले लास्ट आहे, सॉरी लास्ट नाही, अजून माझे फेवरेट इयरिंग दाखवायची बाकी आहे। तर हे आहे इयरिंग्स, हे पण त्या ऑक्सिडाइजच्या सेटवर आपण घालू शकतो, नेकपीसवर घालू शकतो किंवा चोकरवर घालू शकतो। आणि यांची प्राइस आहे 152। हे आणि हे दोन इयरिंग्स, त्यांना हे असं इथे लावून असं लटकवायचं, हे असं अशी वेणी। आणि आता वेळ आहे माझे फेवरेट इयरिंग्स दाखवण्याची, आणि याची जर मी तुम्हाला प्राइस सांगितली तर तुम्ही शॉकच असाल की याची इतकी प्राइस अशीच कशी काय शकते। तर हे आहे ते, हे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितले असते,
खूपच छान आहे, माझे फेवरेट इयरिंग्स. तर हे वाटतं एवढे जड नाही, हे खूपच हलके आहे. आणि जेव्हा केव्हा मी हे कुणाच्या लग्नामध्ये घातलेले किंवा कुठल्या फंक्शनमध्ये घातले तर प्रत्येकाचा मला एकच कॉम्प्लिमेंट आला, एवढे मोठी इयरिंग्स घातले कान गळून जातील. नाही गं, ते खूपच हलकं आहे. त्याचं म्हणजे असं खूप हे असं खालचं हे खूपच मोठं आहे, पण त्याला इतकं वेट नाही, ते खूपच हलकं आहे आणि ते इतकं छान वाटतं, माझे फेवरेट आहे. आणि याच सोबत याची प्राइस मी तुम्हाला सांगते, पण याच सोबत अजून एक मागवलेले आहे, दोन्ही सोबत आले तिथे. आणि ते आहे हे शॉर्ट कुर्तीवर खूपच चांगले वाटतं, मी घातलेले कारण हे आहे ते. त्याला खाली काय बीड्स का पर्ल काहीतरी म्हणतात, तर ही दोन्ही बाजूने खाली आणि ही मोठी रिंगवाली अशी. जेव्हा तुम्ही शॉर्ट कुर्ती किंवा काहीतरी लुक करत असतो तेव्हा फक्त ही अशी मोठी इयरिंग्स घातले ना, गळ्यामध्ये नेकपीस वगैरे काहीच घालावं लागत नाही आणि ते इतकं सुंदर दिसतं. वाव. आणि हे दोन्ही मी सोबत मागवलेले, या दोघांची प्राइस आहे ओनली 50 रुपीज. हे 50 रुपीज आणि हे 50 रुपीज, म्हणजे मला हे 100 रुपीजमध्ये दोन भेटले. शालीमारला सुद्धा इतकं स्वस्त नव्हतं भेटलं, इतकं मला इथं भेटलं होतं. की भारी, आणि हे माझे फेवरेट आहे. सो असा होता माझा छोटासा ज्वेलरी व्हिडिओ किंवा ज्वेलरी हॉल व्हिडिओ. तर तुम्हाला सुद्धा अशी ज्वेलरी ऑर्डर करायची असेल तर तुम्ही मीशोवरून नक्की ऑर्डर करा. मी आजपर्यंत तर खूप काही ऑर्डर केलेले, ते सगळं आय थिंक ऑलमोस्ट तुम्हाला दाखवलेलं. काही प्रॉडक्ट्स राहिले ते मी तुम्हाला दाखवलेच कधीतरी. सो हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.